डीमार्ट वर्सेस फ्लिपकार्ट स्कॅम काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी उत्कर्षा तुमचं माझं ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज होती डीमार्टची शॉपिंग करायची, त्यामुळे डीमार्टला गेलो होतो. तर ऑलरेडी डीमार्टमधून किराणा घेऊन तर झाला होता. म्हटलं चला काहीतरी हळदी कुंकूच्या वाणांसाठी काहीतरी बघावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून बघत होती काहीतरी. त्याआधी मला बॉटल्स वगैरे असं फ्रूट बास्केट वगैरे दिसले, ते बघितले. बॉटल्स खूप व्हरायटीमध्ये होत्या आणि चांगल्या पण होत्या. आणि रुहीसारखी हे घे ते घे ते घे चाललं होतं तिचं. व्हरायटीज तर काही जास्त नव्हत्या वाणमध्ये, मला पण घ्यायचे होते, पण काही जास्तचं आलं नव्हतं. मे बी अजून वेळ म्हणून नसेल. तर अजून एकदा पुढच्या 8 दिवसात परत एकदा व्हिजिट करू शकते मी. इकडे या सेक्शनमध्ये कर्टन्स वगैरे होते. नंतर हे कार्पेट्स वगैरे. इकडे कार्पेट तर घ्यायचं होतं मला, पण ते प्राईसच्या मागे थोडंसं हाय वाटलं, एक्सपेन्सिव्ह होतं थोडं. त्यामुळे मग विचार नाही केला. म्हटलं जाऊ दे, जे घ्यायला आलो ते आधी घेणं, त्यावर फोकस करणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे मग फक्त असंच बघायचं म्हणून बघत होते. दुपारची वेळ होती, त्यामुळे गर्दी पण कमी होती. निवांत बघू शकत होतं जे बघायचं ते. इकडे असे हँके वगैरे होते, किचन पुसायला वगैरे छान होते. 20 रुपीजला. हे 4चा सेट होता 80 रुपयाला. नंतर इकडे कप होते, कॉफी कप वगैरे होते, चांगले होते. हे पण देऊ शकता. हा जो माझ्या हातातला होता तो 30 रुपयाला काहीतरी होता. जर तुमचं बजेट असेल तर 30पर्यंत तुम्ही देऊ शकता. नंतर हे इकडे देवाचे सामान होते, हे पण चांगले वाटले मला. वेगवेगळ्या प्रकारचे छोटे समई होत्या, पॅन्स वगैरे होते. हे नाही देऊ शकत आपण, मी तुम्हाला असंच दाखवते. नंतर ही गाळणी, चहा गाळायची 40 रुपयाला होती. हा सेट मला आवडला. हा 199ला होता. छोटे मोठे आणि फोक म्हणून असे 3 होते. हा एक झरा, हा पण चांगला वाटला. 79ला काहीतरी होता तो पुरी झरा. त्यानंतर मग वर जाऊयात म्हटलं. वर आलो तर वर असे इथं छान असे प्लेट्स होत्या. हे होतं एक 49ला. लहान मुलांसाठी व्यवस्थित होतं ते प्लेट. आणि हे जे खाली दिसत आहेत, मी दाखवलेच तुम्हाला पुढे, हे मला खूप आवडले. हे 39ला काहीतरी होते, पण छान शेप वगैरे मस्त होता. हे तुम्ही देऊ शकतात वाण म्हणून. ही थोडी एक्सपेन्सिव्ह होती, ही तुम्ही घरासाठी घेऊ शकता. छान होती आणि त्याचं मटेरियल पण छान होतं, क्वालिटीचं होतं. त्यानंतर ह्या अशा प्लेट्स, त्या पण 39 काहीतरी होते. 29 सॉरी. ह्या प्लेट्स पण मस्त होत्या द्यायला. आणि जे मी आता हे जे आहेत ना, हे काचेचे, हे 19 रुपीजला होता. हे तर एकदम अफोर्डेबल आणि छान आहे. ते पण तुम्ही हळदी कुंकूचं वाण म्हणून देऊ शकता. बॉटल पण मस्त होत्या, ह्या तुम्ही घरासाठी घेऊ शकता. हे छोट्या छोट्या वाट्या अशा ह्या इकडे होत्या. ह्या पण 39 काहीतरी होत्या. तर असं युजफुल वस्तू दिलं तर चांगलं असतं. त्यामुळे म्हटलं मग मी पण तशातच बघत होती साठी. नंतर पुढे तर काय नव्हतं. मग हे अजून दुसरे बाउल्स 29ला, हे पण 29ला. हे पण छान होते. हे तर मला खूप आवडले. अजून हे मॅट फिनिशमध्ये होते, पण खूप छान होते. 29लाच होते आणि पण मस्त त्याच्यात वेगवेगळे कलर डिझाईन होते. पण खूप होते व्हरायटीज बऱ्यापैकी. हे सगळे 29चे आहेत. तिथं डिझाईन पण वेगवेगळी, खूप असं मस्त वाटत होते देण्यासाठी. आणि हे जे पॉपकॉर्न बाउल आहेत ते पण छान होते 39ला. त्याची क्वालिटी पण खूप छान होती. हे खाली ट्रे म्हणून असे वेगवेगळ्या शेपमध्ये, वेगवेगळ्या साईजमध्ये असे सगळे होते. तर तुम्ही तुमच्या जवळच्या डीमार्टला जाऊन व्हिजिट करून चेक करू शकतात. एक सेक्शन होतं कपड्यांचं. महत्त्व पण डीमार्टला क्वालिटी नसते, पण शोधलं तर चांगलं भेटू शकतं.
असे वेगवेगळे फ्रॉक्स होते. मला तर रुहीला काही घ्यायचं नव्हतं, पण फक्त म्हटलं चला बघू थोड्या. त्यानंतर ह्या पुढे प्लेट्स मिळाल्या अशा लहान मुलांसाठी जेवणासाठी. या तशामध्येच मागच्या वेळी मागच्या याला दाखवल्या त्या तशा. हे पण खूप छान होतं, क्यूट होतं असं. नंतर वरच्या सेक्शनला ट्रे होते, ते पण खूप छान होते. म्हणजे ह्यावेळी क्रॉकरी सेट खूप छान आलं होतं डीमार्टला. ही 79चा ट्रे खूप छान होते. आणि हे लेडीज सेक्शनमध्ये गेली, मग मी म्हटलं असंच वरच्यावर बघत होती, टॉप्स वगैरे होते. मी अजून डीपमधून घेतले तर नाही आहे ड्रेस तसे, म्हणजे मी ट्राय नाही केले, क्वालिटी वगैरे मला माहीत नाही कशी असते. सक्सेसफुली डीमार्टचा किराणा भरून झाला होता आणि निघालो होतो जायला. ही बघा, ही पुण्याची ट्रॅफिक. दुपारची होते तर एवढी गर्दी होती. तर किराणा भरून झाला होता. बिल सेक्शनमध्ये बिल पण करून झालं होतं. बाहेर निघालो आणि रुहीचं चाललं होतं मम्मा आईस्क्रीम. बाहेर बघितलं तिने काचेतून, तिला घ्यायचं होतं आईस्क्रीम. तर तिच्यासाठी आणि डीमार्टला आलो आणि आईस्क्रीमने पॉपकॉर्न नाही घेतलं जाताना, असं कधी होत नाही. तर तिला आईस्क्रीम घ्यायलाच लागतं आणि पॉपकॉर्न पण घ्यायला लागतं. पण यावेळी पॉपकॉर्न नाही, फक्त आईस्क्रीम घेतलं. तर आम्ही चाललो होतो आईस्क्रीम घ्यायला दोघं. फ्लिपकार्ट मिनिटचा स्कॅम काय आहे ते तुम्हाला सांगत होती. तर 127ला मी 1 दिवसापूर्वी फॉर्च्यूनचं तेल मागवलं होतं. तर 750 ग्रॅम ते मिळालं मला फ्लिपकार्टवरून. आणि तेच सेम प्राईस म्हणजे 127लाच डीमार्टला 860 ग्रॅम मिळालं. म्हणजे डीमार्टला सेम प्राईजमध्ये 110 ग्रॅम जास्तीचं तेल होतं. तर तुम्ही जर फ्लिपकार्ट मिनिट्सवर शॉपिंग करत असाल तर नीट चेक करून करा. ॲक्च्युली त्याला प्लॅटफॉर्म फीज वगैरे काही लागत नाही, म्हणून मी तिथून मागवत राहते. पण हे कळलंच नाही, पण डीमार्टला जाऊन कळलं की असं काही म्हणजे घोटाळा होता थोडासा. तर करा शॉपिंग, पण व्यवस्थित चेक करून करा. एवढंच होतं फक्त, बाकी काही नाही. तर मग रुही तर बघत होती वाट आईस्क्रीमची. आईस्क्रीम भेटत नव्हती लवकर, तिचे पेशन्स संपत होते. असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.